आत्ता तुम्ही इथे कोहिनूरमध्ये हे बारकोडिंग फॅब्रिकला सुरू केलेलं आहे. पण फॅब्रिकला कसं असतं की कोणाला 120 पाहिजे, कोणाला 140 पाहिजे, शर्टिंगमध्ये 2.5 मीटर पाहिजे, 3 मीटर पाहिजे. पण मग याच्यात कसं मॅनेज होतं, बारकोडिंग कसं करतं त्याला? बारकोड आमच्याकडे एक मोबाईल आहे, ॲप आहे. त्या ॲपने प्रत्येक म्हणजे बारकोड 1, 20, 1, 25 कट वगैरे म्हणजे तुम्ही त्या मोबाईलमध्ये फीड करतो. बरं, त्याच्याने सेव्ह केलं की प्रिंट निघते. ते झालं तुमचं क्वांटिटी लेंथचं. परंतु त्याचं रेट वगैरे व्हरायटी कोणती? बारकोड नंबर दाबला की त्याचा रेट आणि फक्त क्वांटिटी ऍड केली. म्हणजे तुम्ही त्याच्यात त्याचा बारकोड नंबर टाकता. हो. आणि मग लेंथ टाकता. त्याप्रमाणे रेट वगैरे सगळं ऑटोमॅटिकली येतं सगळं. बरं. आणि तुमचे मग ते खाली गेल्यावर मग सेल्समनचं इन्सेंटिव्ह ते तिथे खाली टाकायला लागतं का? हां, म्हणजे त्यातच ऍड होतो. तो फक्त समोर काउंटरवर गेलं की स्कॅन होतो. स्कॅनने त्याचं पूर्ण डिटेल येतं. बरं. की सपोज आता सेल्समनचं इन्सेंटिव्ह, कोण सेल्समन आहे ते सगळं त्याच्यात फिडिंग होतं. आता ह्या ॲपमध्ये तुम्ही म्हणजे जे मला कळतंय तुम्ही 3 गोष्टी फीड करता. एक म्हणजे त्याचा बारकोड, त्या ताग्याचा. नंबर 2 त्याचा लेंथ. नंबर 3 त्याचा सेल्समन कोड. हे तुम्ही तिन्ही फीड करता. बरोबर. आणि मग ते बारकोड प्रिंटर तुमच्या मोबाईलला कसं कनेक्ट होतं? म्हणजे ऑनलाईन कनेक्टिंग आहे. इथं केलं की तिथे प्रिंट निघते. बरं. मी इकडे आलो कुठं तिथं तिथं आम्ही करू शकतो आणि प्रिंट तिथंच निघणार. येतो सर, येतो 5 तुमचं चालू आहे. -201/2 1.30 आणि सेल्समन कोड टाकला. कापड कुठे इकडे घेऊ, कापड घेऊ लवकर घ्या. इसमें क्या क्या आ गया? उसका रेट आ गया, मीटर आ गया, 1.30 सेल्समन कोड आ गया, रेट आ गया और बार कोड आ गया. फिर उसके बाद कौन सा फैब्रिक वो आया है, शर्टिंग है, उसका नंबर आ गया और डेट आ गया. परफेक्ट. कारण तुमचा आता हा सेक्शन जर असं पाहिलं तर बरंच मोठा सेक्शन आहे. मग असे तुम्ही इथे किती मोबाईल्स ठेवलेत हे बिलिंगसाठी, या गोष्टीसाठी? एकच मोबाईल. एक मोबाईल म्हणजे जो करतो तो पूर्ण रेंजमध्ये कव्हर होतो. ह्या रेंजमध्ये कम्प्लीट सेक्शन कव्हर होतो. छान. आणि ते तुम्हाला प्रत्येक ताग्याचा स्टॉक करतो याच्यातनं की काय? हो, ह्याच्याने मला फायदे खूप आहेत. की मला स्टॉक मेंटेन होतो. कुठला समजा तागा कमी झाला, काय झालं तेही चेक करता येतं. की सपोज एखादा तागा पाहिजे असेल तर फटाफट मला नंबरनी खूप इझी होतो मला ह्याच्याने. बरोबर. म्हणजे प्रत्येक ताग्याचा स्टॉक तुम्हाला कळतो? टोटली ताग्याचा स्टॉक कळतो. की नंबर दाबला की मला समोर दिसतं की काय अपडेट आहे, काय आहे, कुठे काय, किती गेला, सगळं डिटेल. किती वेळा त्याच्यातनं फाडलं आणि कोणत्या सेल्समनने फाडलं ते कळतं. कुठला सेल्समनने फाडला, कधी फाडलं, सगळे डिटेल्स आहेत त्याच्यात. याच्याने मला म्हणजे बराचसा चांगला इफेक्ट आहे याच्याने. पण मग जे मॅन्युअली तुम्ही हाताने करत होते आणि आता हे करताय, मग काय फायदा काय झाला की ते पण बरंच होतं, काय वाईट होतं? पहिले म्हणजे मेन म्हणजे स्टॉकचा थोडा प्रॉब्लेम यायचा की कुठं तागा लावला किंवा काय आहे. आज माझ्याकडे माल किती आहे, काय आहे, तोही सगळा डिटेल येतो याच्यात. बरोबर. तो मेजर फायदा झाला. स्टॉक कलर किती आहेत, एका याच्यात सपोज 4 कलर आले तर त्यातले किती कलर राहिलेत, किती आहे, हे सुद्धा एक प्लस पॉईंट. ऑर्डर देताना फायदा होतो. हो, खूपच फायदा होतो. थँक्यू सो मच. किती जुना तागा आहे, ते पण महत्वाचं. तो एक लक्ष देतो लगेच की आत्ता झाला का पहिले आलेला आहे. करेक्ट. तो लगेच फटाफट लक्ष देतो एकदम. तो फार दिवस राहून फायदा नाही. नाही. थँक्यू. एवढी माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद.